कोण सांगितलं लांब नाकाच्या माणसाला राग येतो? कोण सांगितलं? थांब ना, तू मला सोडून कोणाशी मैत्री करायची नाही. पण खरंच बोलते ग मी, खरंच असतं, माझा मुद्दा बरोबरच असतो. हे ओव्हर होते, हे ओव्हर होते. म्हणजे मला किती वेळा तू टोप्या घालतेस की नाही? चांगल्या टोप्या घालते जोडी आहे आणि कायम सोबत राहू आम्ही. तिच्याकडे बघून वाटतं का तिचं वय किती आहे ग? एक हाय हॅलो नमस्ते, मी सुरेखा. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सर्वांना छान सुखाचा समाधानाचा जावो अशी शुभेच्छा देते. माझ्या मागे पाहत आहात ना तुम्ही, ते आहे मुक्ताचं घर आणि मुक्ताच्या घरापासूनच एक छान सुंदरशी अशी बाग आहे. त्या बागेत आम्ही आता निघालो आहोत. निमित्त आहे मैत्री दिनाचं. आम्ही ठरवलं होतं की मैत्री दिनाच्या दिवशी दोघींनी एकमेकींना छानसा असा वेळ द्यायचा आहे. आता आम्ही इथे बागेमध्ये आलेलो आहे आणि मैत्री दिनानिमित्त आम्ही दोघींनी ठरवलंच होतं की एकमेकींना वेळ द्यायचा आहे. तो शब्द आम्ही पाळलेला आहे आणि इथे छान आम्ही बागेमध्ये येऊन बसलेलो आहोत. तर आमची मैत्री ना ही थोडी वेगळी आहे. आम्हाला भांडायला लागतं, भांडल्याशिवाय मैत्री कंप्लीट होत नाही. म्हणजे आल्याबरोबर पहिले आमच्या तक्रारी सुरू होतात की तू मला फोन केला नाही आणि मी म्हणते तू केला नाही म्हणून मी केला नाही. अशी आमची छोटी छोटी असे लुटुपुटीची भांडणं असतात आणि खूप मज्जा येते. मुक्ता माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला काय वाटतं माहिती का सुरेखा, मैत्रीमध्ये वयाचं बंधन नसावं. आता आपल्यामध्ये खूप नाही का अंतर आहे, पण असं कधीच जाणवलं नाही की तू खूप मोठी किंवा मी खूप लहान आहे. मैत्रीचे बंध, मनाचे बंध जुळायला हवेत, तर ती भारी होते मैत्री, नाही का? हा मुक्ता ना माझ्या मुलीच्या वयाची आहे आणि तिची फक्त मीच एकटी जास्त वयाची मैत्रीण आहे. पण माझ्यासारखी मैत्रीण मला वाटत नाही तिची कोणाची नाही. आणि नेहमी रील माझे तुझ्या सोबतच असतात. माझ्या वयाचे मी दिले सोडून आणि रील हिच्या सोबत बनवते. तू पण मला सांग, एवढ्या वयाच्या बाईसोबत का केली मैत्री? तुला किती यंग तुझ्या मैत्रिणी आहेत की? तुझ्याकडे बघून वाटते का तू आईच्या वयाची आहेस? आणि खरंच पहिल्यांदा ज्यावेळेस आपली मैत्री मला वाटतं गाण्याच्या क्लासमध्ये झाली, हो ना? गायनाचा क्लास लावला, गायनाच्या क्लासमध्ये झाली मैत्री. आणि तिथं परीक्षेला आम्ही एकत्र होतो आणि तिथेच ओळख झाली. ओळख का झाली? दोघींचाही काहीच अभ्यास नव्हता आणि परीक्षेला चाललो होतो. परीक्षा होती आमची गायनाची. आम्ही 1 वर्ष क्लासमध्ये होतो, पण ना ही कधी माझ्यासोबत जास्त बोलायची ना. मी फक्त आम्ही अभ्यासापुरतंच बोलायचो, अटॅचमेंट नव्हती. मग एक दिवस परीक्षा होती आमची गायनाच्या क्लासची. ती परीक्षा खूप लांब होती. मग एकत्र गाडीत बसून आम्ही चाललो होतो 5-6 विद्यार्थी. तर त्यावेळेस जास्त अटॅचमेंट झाली. काय मज्जा केली का आपण गाडी. आणि दोघींना काहीच येत नव्हतं आणि परीक्षेला चाललो होतो. हो, आणि तिथे मग आम्ही एवढ्या गमती केल्या ना, कारण आम्हाला दोघींना काहीच येत नसल्यामुळे आम्ही दोघी एकमेकींच्या तोंडाकडे बघून हसायचो. मग ज्यावेळेस आम्ही परीक्षेला बसतो ना पेटी वाजवायला हार्मोनियम, तेव्हा मी तिला खुणवायची आणि ती मला सांगायची. म्हणजे असं आम्ही कॉपी करून एकमेकींची परीक्षा पास झालो ती गायनाची. आणि त्यानंतर मग 1-2 महिन्यामध्येच मुक्तांगण सखी मंच सुरू केलं. सुरेखाच्या अशा बऱ्याचशा इच्छा होत्या की तिला स्वतःला काहीतरी करायचंय. काय करायचंय हे तिच्या डोक्यात स्पष्ट कल्पना नव्हती. हा, मी सांगते. आणि मुक्ता ना शिक्षिका आहे, तिच्याकडे वेळ नव्हता. पण आणि मला वाटायचं काहीतरी करावं. मला अशीच खतखत काय माझ्या डोक्यामध्ये यायचं, मला काहीतरी करायचं. मग मी मुक्ताला रात्री 11:30 वाजता फोन केला होता की 12:30 ग 11:30 माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी होती त्या दिवशी. हिचा लग्नाचा वाढदिवस होता आणि मला राहवलं नाही. मी 11:30 वाजता हिला फोन केला की मुक्ता मला तुझ्यासोबत बोलायचंय. बोल म्हणाली मला ना अशी कल्पना आहे माझ्या डोक्यामध्ये आणि आपण ती कृतीतून तुझी साथ असेल तर आपण ती कृतीमध्ये उतरवूया. आणि मग मी तिला सांगितलं की ते बाबा तूच सांग काय होती ती कल्पना. ती कल्पना होती की असं मला ना असं समाजापुढं काहीतरी असं आदर्श ठेवायचे आणि महिलांसाठी ज्या घरात बसलेल्या महिला आहेत त्या महिलांसाठी काहीतरी करायचंय. त्यांचा वेळ नाही का नेहमी कामांमध्येच जातो, स्वतःसाठी त्या वेळ देऊ शकत नाही. त्यांच्यातल्या ज्या सुप्त गुण असतात ते सुप्त गुण आपण बाहेर काढूयात. प्रत्येकामध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतं असं की जे त्या
कामामुळं, घरकामामुळं असेल, घरच्यांच्या दबावामुळे असेल, हो. त्या स्वतःला वेळ नाही देऊ शकत. तर सुरेखाचं असं म्हणणं होतं की आपण ते मुक्तांगणच्या स्वरूपामध्ये आपण महिला गोळा करूयात आणि महिला एकत्र येतील, त्यानिमित्ताने बाहेर पडतील, महिला स्वतःला वेळ देतील, स्वतःला विकसित करतील, असं हे मुक्तांगणची थीम होती सगळ्यात पहिल्यांदा. मेन थीम काय होती की खूप बायका अशा आहेत की त्यांच्याकडे खूप कला आहेत, खूप काहीतरी गुण आहेत, पण त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही. ज्या काही 15, 20, 25 बायका आपल्याला एकत्र येतील ना, तर आपण घरीच कार्यक्रम दर महिन्याला भरवायचे. मग त्याच्यात कवी संमेलन म्हणा, पुस्तक वाचन म्हणा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, हे असे उपक्रम महत्त्वाचे होते आमच्यासाठी, की जेणेकरून ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत पण त्यांचं सगळं ते दडपलेले आहेत त्यांचे कलागुण, तर ते बाहेर पडायला त्यांना मदत होईल. तर ते इतकं आवडलं ना महिलांना. तो सुरू केला मुक्तांगण सखी मंच. हो, महिला दिना दिवशी उद्घाटन केलं छान. हो, महिला दिनाच्या आणि खूप दिवशी छान 8 उद्घाटन झालं होतं. मार्चलाच इतकं स्पीड नाही तिनं. आणि तुझा काय शब्द होता मला, तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे हो, हा. मी आहे सोबत. मला भले वेळ नसेल, हा. पण मी मदत करेल, मला जेवढी जमेल तेवढी तुला हो. मदत करेल. मग शाळेचं काम सांभाळून सुद्धा तिने इतकी मदत केली मला, इतकी. आणि या सगळ्यांच्या मदतीने आणि मुक्ताच्या सहकार्याने ते मुक्तांगण उभं राहिलं. आता सध्या मला वेळ नसल्यामुळे ते काम थोडं थांबवलेलं आहे, पण आम्ही मुक्तांगण चालू ठेवणार आहे. चालू ठेवणार आहे, करायचंय कार्यक्रम. आणि खूप वेगवेगळे छान छान कार्यक्रम घेणार आहेत. खूप डोक्यात आयडिया आहेत, तिच्याही आहेत, माझ्याही आयडिया. हो, आणि कसं असतं, अशा मैत्रिणी जेव्हा भेटतात ना, तेव्हाच कुठेतरी ह्या संकल्पना आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. की ज्या मैत्रिणी विश्वासू आहेत आणि आपल्याला कोणत्याही वेळी अवेलेबल होऊ शकतात, हा काही सरशी अवेलेबल होऊ शकतात, अशा जर मैत्रिणी असतील ना, तरच आपल्या संकल्पना ज्या आहेत ना त्या पूर्णत्वास येतात आणि प्रत्यक्षात कागदावरच्या संकल्पना उतरवतात. त्या अशा मैत्रिणी जेव्हा आपल्याला भेटतात ना, तेव्हा. आज आम्ही 4 वाजता बाहेर पडलेलो आहोत. 4 ते 9 हा टाइम सांगितलेला आहे घरी. हो, आणि त्या वेळेत आम्हाला एकही फोन येणार नाही आणि आम्ही काहीच चौकशी नाही करणार. असं आम्ही दोघींनी एकमेकींसोबत वेळ घालवलेला आहे आजचा. हा. आणि मैत्रिणी म्हणजे काय, आमची भांडणं होत नाहीत असं नाही, हा सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे. वादविवाद आमच्यातही होतात, कधी ती रुसते, मग मी तिला फोनच करत नाही. माझी आयडिया अशी आहे ना, एखादं माझ्या रुसलं की मी फोनच करत नाही. मग ती थोडी तरसते, मग ती होऊन फोन करते. तर पण मी माफी मागते. मग अशा वेळेस मी तिला सॉरी बोलते की माझं चुकलं, सॉरी. आणि जेव्हा मी रागावते ना, तेव्हा पण ती सुद्धा मला सॉरी बोलते आणि आम्ही विसरून जातो. जे झालं ना एकदा, ते पुन्हा आम्ही विसरून जातो. वाद होत नाही असं नाही सगळं, पण मैत्री तिथेच टिकते. आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे ना, की खरंच मैत्री ही टिकते. त्याच्यासाठी मैत्रीण पण तशी भेटावी लागते. आणि माझी एक खोड काय आहे, मला सॉरी म्हणायला अजिबात नाही हो, आवडत. हो, मग मी सॉरी बोलते तिला. माझी चूक नसताना सॉरी बोलते तिला, माझी चूक नसताना. मी तिला फोन नाही करत, पण ती फोन करते, मग मी तिला सॉरी बोलते. असं एकमेकांच्या खोड्यांना ओळखून येत आम्ही. आम्ही एकमेकींच्या खोड्या ओळखून आहे, पण त्यानुसार आम्ही. तिची खोड काय आहे माहिती का, तिला स्वतःच खरं करायचं असते. मी बोलते तेच खरं. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मला ते खोडून काढायचं असतं की तू खरी नाहीयेस, यावेळेस मी खरी आहे. हे अशी आमची लुटूपुटूची भांडणं असतात, नाही असं नाही, पण नाही राहू शकत. अगदी ना, ज्यावेळेस आम्ही भेटतो ना, त्यावेळेस मुक्ता खूप रडते. तिच्या डोळ्यात पाणी येतं बरं का माझ्यासाठी. आणि महत्वाचं, आम्ही किती दिवस नाही भेटलो ना, तर तो दुरावा कधीच दिसत नाही आमच्यात की आपण इतके दिवस नाही भेटलेलो. पहिल्यासारखा जो ओलावा आहे प्रेमाचा, तो कायम अखंड असतो. किती दिवस होऊ देत. आणि घरच्यांना सुद्धा, म्हणजे मुक्ताची सासू, तिचे मिस्टर, तिची आई, सगळ्यांना माहिती आहे की हिला फोन आला तर माझाच येणार. आणि हे तासभर त्या सुरेखाशीच बोलू शकते. हो, तर इतकं छान असतं ना. अरे ते जाऊ देत, बऱ्याचशा ज्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत ना, त्या म्हणे काय म्हणे सुरेखा बरोबर बरेच दिवस झाले रील फोटो काही आले नाहीत. म्हणजे आता 6 महिने तरी होत आला आपण भेटतो ना. तर बऱ्याच जणांनी मला विचारलं, म्हणलं नाही ती सध्या थोडी बिझी आहे, येतील थांब थोडा. अगं तू ना नेहमी स्वतःच खरं करत असते, नेहमीला स्वतःच खरं करायची सवय असते.
पण खरंच बोलते ग मी, खरंच असतं, माझा मुद्दा बरोबरच असतो. नाही, ही सवय आहे हिची, हाच गुण हिचा मला आवडत नाही अजिबात. अगं पण आणि- मुद्दा जर बरोबर असेल तर कसं काय सोडणार पण मी? दुसऱ्याचंही ऐकून घ्यावं ना थोडंसं. दुसऱ्याच्याही मनात काही कल्पना असतात किंवा काही मतं असतात, ते ऐकून घ्यावी ना थोडीशी. घेत नाही का ऐकून? नाही घेत ऐकून. नाही, माझंच खरं माझंच खरं असं म्हणत असते. हे अशी लुटू नाही हा, हे ओव्हर होते, हे ओव्हर होते. कोणीतरी ऐकते म्हणून तू तक्रारी करते. आणि हिचं हे नाक लांब आहे ना, त्याच्यामुळे तिला राग सुद्धा खूप लवकर येतो. जातो तसा लवकर, पण येतोही लवकर. कोण सांगितलं लांब नाकाच्या माणसाला राग येतो? कोण सांगितलं? ते लगेच चिटकून जातो राग नाकावर. मग मी तुला माहिती आहे, मी सारखं नाक पुसत पण असते त्याच्यासाठी. मी नाक का पुसते सारखं सारखं? कारण मला राग पुसायचा असतो. बरं मला सांग, तुला माझ्यातलं मग आवडतं काय? तुझ्यातलं ना, तिच्यातला महत्वाचा गुण सांगू का? ही स्पष्ट वक्ती. तिच्या मनात जे आहे ना, ती तोंडावर पटकन बोलून टाकते. असं नाही धन्यवाद. की मागं वेगळं समोर वेगळं, की एखाद्या व्यक्तीला स्तुती करायची म्हणून तिच्याबद्दल गोड बोलेलं वगैरे नाही. हा, तिच्या स्पष्ट बोलते. स्पष्ट बोलते. भले समोरच्या व्यक्तीला राग आला तरी चालेल, पण जे काही असेल ते मनातून ओकून टाकते एकदाच, नाही का असं. बराबर बोलून टाकते की मला तुझं हे नाही आवडलं, मला तुझं ते नाही आवडलं, असं बोलते. हो. हं? मग आता झाली माझ्यातली आवड निवड सगळी सांगून झाली. झाली हा. तुझ्यातलं ना मला आवडतं की तू निष्पाप आहेस. आणि आहेस ना? आहे ना गं, आहे ना. आहे मुक्त खूप निष्पाप आहे आणि बालिश पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, ती काल तिच्या सोबत काय रागावलो आपण, काय बोललो, ती लगेच विसरून जाते. तिला ते सोडून देण्याचं टेक्निक इतकं भारी आहे ना तिचं. ती 2 दिवसात तिच्यावर आपण रागावलो ना तर ती ते विसरून जाते. तिचं सगळ्या तिच्या ह्या गुणाचं कौतुक करतात की मुक्ता स्वतःहून बोलते, स्वतःहून असं इतकी गोड आहे ना ही गोडुंबी, की लगेच एखाद्याच्या पोटात घुसते प्रेमाने बोलून. आणि रागही येतो हिला, प्रत्येकाला आपलंसं करते. बऱ्याच वेळा रागही येतो हिला. हा, म्हणजे- की मला सोडून दुसरीकडे चालली ही. हा, मग वाटतं ना की एक मैत्रीण आपल्याला एवढी मिळाली छान, तर ती मला सोडून जाऊ नये. मग हेच तर मला आवडत नाही ना तुझ्यातलं, की तू मला सोडून कोणाशी मैत्री करायची नाही. असं असतं का सांगा बघू. अजून एक होतं ग, काय आवडत नव्हतं मला तुझ्यातलं. काय होतं बघ, मगाशी काय बोलली होती मला? मुक्ता एका मतावर ठाम नसते. हा, आम्ही काय प्लॅनिंग करतो ना, ऍक्च्युली सगळ्या आयडिया आणि प्लॅनिंग माझे असतात आणि इतकं भारी असतात ना माझी आयडिया आणि प्लॅनिंग. आणि मग मी हिला सांगते मुक्ता आपल्याला असं करायचंय. हो, पण ही आदल्या दिवशी सगळं प्लॅनिंग चेंज हिच्या पद्धतीने करते आणि तो कार्यक्रम पण तिच्या पद्धतीने करून घेते ना. देवा, मी जे ठरवलेलं मग मला त्याचा एक राग येतो. मग कार्यक्रम झाल्या माझ्या लक्षात येतं, अरे मी तर असं ठरवलं होतं, माझं प्लॅनिंग आणि शेड्यूल तर असं होतं आणि हे सगळं हिच्याच म्हणण्याप्रमाणे. मग मला राग येतो. मग मी 2 दिवसाने कार्यक्रम झाल्यावर रुसलेली असते. पण कार्यक्रम छान उत्तम होतो का नाही? होतो ना, होतो. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सगळं मी व्यवस्थित करते. म्हणून तर मी तू सांगितलं तसा कार्यक्रम होऊ पण देते ना. मग आणि तिला न दुखवता बरं का, तिच्याकडून कसं काढून घ्यायचं ना हा, ते मला इतकी माहिती. हुशार आहे ना, इतकी मस्त मला गुंडाळते आणि तिला हवा तसाच कार्यक्रम ती करून घेते. गोड बोलून मला काही कळतही नाही मग अशी नंतर. मस्त. म्हणजे मला किती वेळा तू टोप्या घालतेस की नाही? चांगल्या टोप्या घालते ग. चांगल्या टोप्या घालतेस मला. बरं, असा हा अशी आमची मैत्रिणीचा जोडी आहे आणि आणि कायम सोबत राहू आम्ही. हो. आणि आम्हाला असं वाटतं की हा व्हिडिओ आम्हाला खरंच आज खूप छान वाटलं. खूप दिवसांची इच्छा होती की असा मैत्रीचा व्हिडिओ बनवायला मिळाला. आणि धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा मुक्तासारखी एक छान मैत्रीण मिळू दे की जी तुम्हाला एव्हरग्रीन आणि तरुण ठेवील. मुक्ता, माझ्या तारुण्याचं रहस्य मुक्ता आहे बरं का, खरं सांगते. ओके नाही? हो हो. तिच्याकडे बघून वाटतं का तिचं वय किती आहे ग? एक वय नाही सांगणार, पण मला नातवंड आहेत. वय नसतं सांगायचं ग. तिला जावई आलेला आहे, हा, नातवंड नातवंड आणि आता आहे. सूनही येईल थोड्या हा, दिवसामध्ये. त्याच्यामुळे माझा सल्ला असेल की तुम्ही सगळ्यांनी एक तरी तरुण मैत्रीण करा की जी आपल्या मुलीच्या वयाची असेल. आणि एक वयस्कर पण पाहिजे, 70-80 वर्षाची पण आपल्याला मैत्रीण हवी. सगळ्या वयाच्या मैत्रिणी आपल्याला हव्यात आणि त्या आहेत आमच्याजवळ, आहेत ना. हो, मुक्तांगणच्या स्वरूपात. मुक्तांगणमध्ये सगळ्या वयाच्या आहेत आमच्या.
तर छान आहे. ओके, धन्यवाद. बाय बाय. तर असा हा मैत्रिणीचा जो दिवस होता मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळाला. तिचा ह्या व्हिडिओवर हक्क आहे. खरं सांगायचं म्हणजे आज ह्या व्हिडिओवर तिचा हक्क आहे म्हणून तिच्यासोबत आजचा व्हिडिओ मी बनवला आहे.